तर नमस्कार गाईज, आजच्या ब्लॉगची सुरुवात होते हॉटेल राजपुरुषमधून. आम्ही आलो होतो दाजीना सोडायला. आज गणपतींचं विसर्जन झालेलं आहे, सो बाप्पांचं विसर्जन करून आम्ही तिथे दाजीना सोडायला आलो होतो. आणि दाजी आता गेले, त्यांना ट्रेनला बसवलं आणि आता आम्ही जेवायला आलो कारण भुका लागल्यात खूप. आणि इथून आम्ही जाणार आहे गणपती बघायला. सोबत तुम्ही बघू शकता आम्ही सगळी फॅमिली आहोत. सो आता आम्ही इथे जेवणार आणि मग जाणार बाप्पा बघायला. सो दाखवतो तुम्हाला बाप्पा कोल्हापुरात कशी कशी राजारामपुरीमध्ये आहेत. तर आम्ही आज फक्त राजारामपुरी बघणार आहे. त्याचा आम्ही एक ब्लॉग टाकतो नक्की. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणते बाप्पा आवडतात. पालतो की कशी वाटत आज केस एकदम मस्त सेक्सी झाले. आय लव्ह माय हेअर्स. खरंच छान झालं. चला आता जेवूया आणि मग पुढे जाऊया. आणि हे असल्याने जेवण आलेलं आहे. आम्ही लागलो आता जेवायला. सगळ्यांना लागलं भुका. ही आहे चिली, काय ही आहे चिली मिली, व्हेज चिली मिली, काजू मसाला आणि पनीर मसाला. आणि सगळे जेवायला लागलेत, भुका लागलेत सगळ्यांना चांगल्याच. खाण्यात सगळे मग्न. तर आता आम्ही जेवतो आणि मग भेटू पुढे. बाप्पाच्या दर्शनाची सुरुवात महाराजांचं दर्शन घेऊन. आणि प्रथम दर्शन आपण घेतोय कोल्हापूरच्या महागणपतीचं. आम्ही आहे आता शिवाजी पुतळ्याला आणि महागणपतीचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करतो आपल्या बाप्पाच्या दर्शनाची. गणपती बाप्पा मोरया. गर्दी तुम्ही बघू शकता. काही पाऊस चालू आहे, लोक छत्र्या घेऊन लिटरली दर्शनाला आलेत. कोल्हापूरचा महागणपती सुकून. काही दर्शन घेऊया चला. गणपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाचा गणपती काहीच बघू शकता किती मस्त आहे. 21 फुटी गणपती. मूर्तीची फिनिशिंग बघा ना. फिनिशिंग बघा गाईज. फिनिशिंग किती मस्त आहे यार. ओम गणपते नमः. तिथून सुरुवात कर ब्लॉगची. गाईज हा आहे कुलगल्ली तालीम मंडळाचा वनराज गजानन. कुंभाराला या हॅट्स ऑफ आहे. काय मूर्ती बनवली आणि जो रूप दिलाय तसं मूर्ती बनवलेलं काही एक नंबर आहे. सध्याचा खूप चर्चेत असलं गणपती हा कोल्हापुरातला. आणि मला तर पर्सनली मला विचारलं तर मला खूप आवडलेला आहे. कारण मूर्ती जी आहे खतरनाक आहे. जवळून फोटोमधून एवढं कळत नाही, जवळून ते फील आहे नाही गणपतीला. नेक्स्ट लेवल केलेला आहे. कशी वाटली तुम्हाला दोघांना मूर्ती? छान, नेचर फ्रेंडली. आम्ही अभिप्राय लिहायला गेलेलो पण तिथं मार्कर नीट नसल्यामुळे आम्ही त्याचा अभिप्रायच लिहिला नाही. लिहूच शकलो नाही, लिहिला नाही म्हणजे. तिथं अभिप्राय लिहिलेला आहे. लोकांनी पण खूप चांगले चांगले कमेंट्स केलेले आहेत त्याच्यावरती. मला बेस्ट ऑफ 2025. अप्रतिम, अमेझिंग, इट्स सो नाईस, आउटस्टँडिंग. टॉपचा विषय बघून असे वाटले की आर खतरनाक. विषय हा टॉपचा वंडा. विषय टॉप. सपला विषय. लावा ताकद. व्हेरी ब्युटिफुल गणपती. अनफॉर्गेटेबल मूर्ती. ना दुखता. हेड्स ऑफ टू द मूर्ती मेकर. कम्फर्टेबल मूर्ती. भाई एवढे मस्त त्याच्यावरती अभिप्राय लिहिणं. सगळ्यांचे पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता. मूर्ती खरंच खूप मस्त आहे. गाईज आता आम्ही आलो राजारामपुरीमध्ये. हा आहे राजारामपुरीचा राजा. राजारामपुरीच्या राजाकडे आम्ही आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन गाईज खरंच
काय डेकोरेशन आहे यार. पिलरसाठी विष्णूचं काम आहे. सगळे विष्णूची कारिगिरी केलेली आहे. ह्याच्यावरती पिलर्सवरती तुम्ही बघू शकता. बालाजीचं वगैरे म्हणजे मस्त केलेलं आहे डेकोरेशन. पण आता तुम्ही बघा एकदम म्हणजे असं म्हणजे नेक्स्ट लेवल केलेलं आहे सगळं. मला हे आवडतं. डेकोरेशन वगैरे खूप मस्त केले, कडक केलेलं आहे. आणि हे जे वॉल मागे आहे ना हे सगळं लिप्पन आर्टचं केलेलं आहे. आणि हे बघा ना म्हणजे डिटेलिंग मध्ये मस्त केलेलं आहे. नेक्स्ट लेवल मूर्ती खूप खतरनाक आहे. आणि ज्याचं जे वर्क केलेलं ना ते तर एकदम अप्रतिम वर्क आहे याच्यावरचं. गाईस तर आता मी राजापूरमध्ये आलोय आणि पहिलं दर्शन झालंय आमचं राजारामपुरीच्या राजाचं. आणि खरं सांगतो मूर्ती खूप मस्त आहे. ही मूर्ती कशी वाटली दीदी? मूर्ती कशी वाटली? मूर्तीपेक्षा डेकोरेशन एक नंबर होतं आणि त्याच्यावरती मूर्ती होती, इतकी भारी मूर्ती होती ना, अप्रतिम. मूर्ती ज्या प्रकारे चमकती आहे ना आणि मूर्तीच्या डोळ्यातले जे तेज आहे ते पूर्ण असं वाटतं की आपल्या समोर रिअल वाले बाप्पा बसले. प्रॉपर म्हणजे जे फिलिंग जी वाईब्स जे येते ना त्या मूर्तीमधून खरंच खतरनाक वाईब्स येतात. आणि गाईज आता आलोय गोकुळ फ्रेंड सर्कल राजारामपुरी 10वी गल्ली. या गणपतीचं पण तुम्ही बघू शकता की डेकोरेशन छान केलेलं आहे. आणि ही एक सुंदरशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. मस्त केलेलं आहे पण डेकोरेशन. तर काय आता वाजत 12:20 आणि 12:20 आम्ही गोकुळ फ्रेंड सर्कलचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आम्ही निघालोय पुढे. मम्मी पप्पा सध्या गाडीमध्ये आहेत. ते लोक गाडी पार्क करायला लागले शिवामांसोबत. तर आता आम्ही राजारामपुरी आत्ता एक्सप्लोर करणार आहे 12:30 वाजता. म्हणजे 12 वाजता आम्ही चालू केले राजारामपुरी एक्सप्लोर करायला. बाकी ठिकाणी सध्या झिरो गर्दी आहे. झिरो गर्दी असली मग हा टाइम बेस्ट जातो. आणि आम्हाला एक्सप्लोर प्रॉपर करायचं आहे. पाऊस आहे अशी वेगळीच मजा येते. हा पाऊस पण एकदम थोडा रिमझिम पाऊस आहे त्यामुळे मजा येते. आता आम्ही सगळं पूर्ण राजारामपुरी आज एक्सप्लोर करणार आहे प्रॉपर पद्धतीने. गाईज राजारामपुरी मधला आणखी एक गणपती. गणपती तुम्ही बघू शकता किती छान ह्याचं पण डेकोरेशन आहे. आणि ही आहे पद्मराज तरुण मंडळाची मूर्ती. मूर्ती किती छान आहे बघा गाईज. हा सोने गाईज राजारामपुरीमध्ये फ्रेंड्स तरुण मंडळाचं हे तुम्ही बघू शकता. डेकोरेशन जे म्हणजे बाहेरचं एक्सटिरियर आहे ते किती मस्त केलेलं आहे. कृष्णाची एक फ्लूट वाजवताना इथं मस्तपैकी मूर्ती साकारण्यात आलेली आहे वरती. मस्त आहे. खूप भारी वाटलं मला बघून. छान आहे. आणि आतमध्ये डेकोरेशन सिम्पलमध्ये साधं चांगलं आहे. तुम्ही इथेही येऊन बघू शकता फ्रेंड्स तरुण मंडळ राजारामपुरी. लो एक्सपोजर मध्ये जर ही मूर्तीला बघितलं लो एक्सपोजर मध्ये बघा गाईज किती छान दिसते ही मूर्ती. गाईज हा आहे कोल्हापूरला चिंतामणी. आम्ही आता आलोय कोल्हापूरच्या चिंतामणी बघायला.
आणि आतमध्ये मूर्ती तुम्ही बघू शकता, मूर्ती किती मोठी आहे. इथून क्लिअर दिसत पण नाही मूर्ती. तर आता आपण बघूया कोल्हापूरचा चिंतामणी. आतून डेकोरेशन मला आता जबराट दिसते, फील होते की आतून डेकोरेशन जबराट आहे. बाई डेकोरेशन बघा काय रिचनेस डेकोरेशन मध्ये. वरचं पण कसलं मस्त यार, काय क्वालिटी केलेलं आहे. गाईज मूर्ती बघू शकता किती मस्त मूर्ती आहे, कोल्हापूरचा चिंतामणी. आणि त्यांनी जगन्नाथ आपले पुरीचे जगन्नाथ महाराजांचा जो रथ असतो त्याची थीम ठेवल्या आणि ते सत्यनारायण पूजेसाठी ना ते रथाचं हे बनवत आहे, छोटीशी प्रतिकृती. इतकं छान वाटतंय ना की आपल्या कोल्हापुरात असे नवीन नवीन काहीतरी वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. खूप छान बनवतात ते. म्हणजे मूर्तीवरती पण तुम्ही बघू शकता, एका साईडला गरुड आहेत, गरुडदेव आहेत, एका साईडला आपले हनुमान आहेत, बजरंगबली एका साईडला गरुडदेव आणि गळ्याची मोरपंखाचा हार केलेला आहे. खरंच मूर्ती खूप क्रिएटिव्ह वाटते ही, मस्त मूर्ती आहे. सो तुम्ही इथे येऊ शकता आणि कोल्हापूरचा चिंतामणी बघू शकता, खूप मस्त आहे. आणि डेकोरेशन तर बापरे, बघा ना डेकोरेशन बघा ना किती मस्त. आणि हे मला खूप आवडलं. हे काय मला ॲक्च्युली माहीत नाही, आय थिंक कापड आहे, पण खूप मस्त. हां कापड आहे, मस्त केलेलं आहे ते. गॅस बाहेर रिमझिम पाऊस अजून पण चालू आहे, हे तुम्ही पाऊस पण बघू शकता, रिमझिम असा चालूच आहे. मी भिजलेलो आहे पुढून पूर्ण, पण मस्त आहे, खुश आहे मी, कारण दर्शन वगैरे खूप छान झाले आणि मूर्त्या पण छान आहेत. तुमचं काय मत आहे आताच्या कोल्हापूरच्या चिंतावरती मूर्ती? त्याचं मंडपचं डेकोरेशन एक नंबर आहे. जे वरती त्यांनी पडदे वगैरे त्याच्यावरची डिझाईन वगैरे ती तर खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि रिअलिस्टिक वाटते. वरती की असं वाटतं प्रिंट नाही आहे, लिटरली तो पूर्ण जो एक बनवतात ना सीलिंग, तसं वाटतं. गाईज तुम्ही थोडंसं मागे जावा, व्हिडिओ बॅक करा आणि तुम्ही ना जिथं मी गणपती दाखवले, तिथं गणपती बाप्पा दाखवलेत, म्हणजे आपलं कोल्हापूरचे चिंतामणी जे आहे ते आता तुम्हाला दाखवले असतील मी. तुम्ही फक्त थोडंसं बॅक करा आणि बॅक करून तुम्ही तो पॉईंट बघा की बाप्पांच्या डोक्यावरती मी दाखवलं, डोक्यावरती जे चौकोन एक कलाकृती केलेली आहे ती फक्त बघा. ॲक्च्युअलमध्ये ती प्रिंट आहे, प्रिंट केलेली ती, पण तुम्हाला असं वाटेल की ते रिअलिस्टिक 3D वाटेल तुम्हाला की ते आहे तसं रिअलमध्ये. तेही तुम्ही बघा, खूप मस्त केलं आहे भाई. राजारामपुरी डिसअपॉइंट करत नाही कधी. भरपूर मूर्त्या असे म्हणजे नेक्स्ट लेवल काय काय केलेलं लोकांनी. सो आणि मूर्ती सोडून डेकोरेशन वगैरेही मस्त आहे. सो भाई आम्ही नाईटला हे करतो, कारण दिवसाला कसं तिचं वर्क फ्रॉम होम असतं, सो तिला जमत नाही, मला कॅफेमुळे जमत नाही. सो आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलोच होतो दाजींना सोडायला, तर म्हणलं लागलंच गणपती दर्शन करून जाऊया. आणि नाईटला खरं सांगतो, नाईटला गर्दी वगैरे असं काही नाही. सो मस्त दर्शन होतं आमचं, फक्त आम्हीच आहेत आणि खूप कमी लोक आहेत. सो दर्शन व्हायला लागले. आम्ही आता पुढे चाललो आहे. आता अजून एक बाप्पा आहेत, बरेचसे म्हणजे बाप्पा झाकलेले आहेत, कारण रात्री तिथं मंडळाचे कार्यकर्ते नसतात, त्यामुळे काय मंडळाचे कार्यकर्ते कमी असल्यामुळे. सो जे आम्ही एक्सप्लोर करू शकतो तेवढं आम्ही करतोय. लेट असल्यामुळे जास्त एक्सप्लोर नाही करता येणार, कारण भरपूर मंडळांचे गणपती झाकलेले आहेत. सो जेवढं होईल तेवढं मी कव्हर करेन आणि तुम्हाला दाखवेन. गाईज कोल्हापूरचा सुवर्ण दगडूशेठ गणपती, जय मराठा तरुण मंडळ, राजापूर चौथी गल्ली. गाईस इथे तुम्ही मूर्ती वगैरे बघू शकता, मस्त आहेत मूर्ती दगडूशेठ गणपतींची. गाईस इथं सनी शिंगणापूरचा एक देखावा केलेला आहे. ती जो जरा सांग काय काय केलेलं आहे इथं. शनी शिंगणापूरचं जे आपण तिथं जातो शनी शिंगणापूरला, ती दगडाची स्थापित मूर्ती आहे, ज्याला आपण शनी म्हणून तेल घालतो, ही पुढे मूर्ती आहे. आणि ही मागं शनिदेवांची प्रतिकृती आहे, जी आपण मूर्ती म्हणतो ती आहे, आणि त्याच्या पाठीमागं आपले हनुमान देवता आहेत. सो ही इथे एक छोटासा देखावा केल्यानंतर खूप मस्त पद्धतीने त्यांनी दाखवला आहे. आणि ही राजारामपुरीचा सुवर्ण गणपती, हां सुवर्ण दगडूशेठ गणपती. गाईस ह्याचं सॅच्युरेशन कमी करत आहे, ही पण बघा किती छान दिसते मूर्ती.
काय आमचं दर्शन तर झालेलं आहे. कसं झालं त्याचे मस्त दर्शन? झालं. दर्शन मग झालं. पप्पा वैतागलेत. मम्मी तर इथं झोपली आहे. पुढे गप्पा चालल्या. रात्रभर चालू दिदे. होतं. आणि घरचे गणपती जातील ना त्याच दिवसापासून त्यांचं हे चालू होतं. सोनू काय कसं झालं दर्शन? इकडे बघ. मस्त दर्शन कसं झालं? मस्त कसे आहेत राजापतले गणपती बाप्पा? असं टाइम भेटला तर आम्ही परत आणि येणार आहे. दीदींना सांगितले टाइम काढा. टाइम काढून आम्ही बाकीचे राहिलेले गणपती बघायला काय पण करून येणार आहे. कारण गणपती खूप मस्त आहे त्यावेळेला. सो डेकोरेशन ही खूप नेक्स्ट लेवल केलेलं आहे. त्यामुळे आम्ही इथं परत येणार आहे बघायला. बाकी भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सध्यासाठी बाय बाय. गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.